तुझी गणा करते आरती रंगणी तुझी गणा करते आरती तुझी
राम से चल के राम पे पाए। प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से माने। राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे पाए। प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से माने। राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 पहाटेच्या प्रहरा धुक्याची चादर शोभे, गोकुळ नगरा आरवला कोंबडा माझ्या या घरा। आरवला कोंबडा माझ्या या घरा,
पहाटेचा प्रहर झालेला आहे आणि गोकुळातील गवळणी थाट माट करून मथुरेचा बाजार निघाला. श्री अनिकेत दळवे यांच्याकडून कोंबड्यासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीने मनस्वी आभार. धन्यवाद. कोंबड्याची वांग काली पाळली हो, आवाजान गोकुळ नगरी जागली हो. कोंबड्याची वांग काली पाळली हो, आवाजान गोकुळ नगरी जागली. कोंबड्याची वांग
आम्ही साऱ्या गवल्याच्या नारी मिळून चालल्या मधुरे बाजारी. तुम्ही बसले पलंगावरी, साडा रांगोली टाकून अंगणी आले मी निघून मथुरे बाजारी. पहाटेच्या वेळी त्या घोट्यात जावणी गाईस दिला चारा पाणी. तांबू गाईच्या धारा काढूनी दुधाने सारे माठ भरुनी घेऊन मी आले डोईवरी. पहाटेच्या वेळी घेऊन कळशी गेले मी बाई, हे मुनी तिरी घेऊन आले पाणी घरी. नवरा माझा शेवारी येऊ देना मथुरे बाजारी. अगं राधे सासू माझी खट्याळ बाई करते माझा सळस भारी. अगं दोन द्यायच्या कानाखाली कशाला बोलेल सासूबाई. अगं एवढी हिंमत माझ्यात नाही. अगं सासू माझी म्हैशीवाणी. साऱ्याजणी सूर्य आला माथ्यावरी उशीर खूप आला बाई. अगं जाणार कशा त्या मथुरे बाजारी वाट तर कुणा माहीतच नाही. अगं शेजारची ती आपली शांता मावशी वाट माहित आहे त्यासनी. राधे, हा कोण मारील बाई, ही म्हातारी आहे डॅम्बीज बारी. मी तर हात मारणार नाही, माझ्याशी ती बोलत नाही. तू खोटं कशाला बोलतेस बाई. घागरी कुठची एक नंबरची. नका मारू हा कोणी मीच घेते बोलावून बाई. अगं मावशी ग मावशी. अगं राधे एवढ्या तू प्रेमाने आवाज दिलास तर ती म्हातारी येईल काय ग. तू सांग त्याच्यानं इकडे ये. काय ग तू आपल्या भाषेत आवाज देस बघ. आपल्या भाषेत देऊ. आदेश देस. अगे तेरडे. अगं मला वाटतं ही झोपली. तुझ्या पण आवाजाला नाही आली. आता तू चाल मार बाई. मी आग मारते बघ कशी धावत येते काय बघ. अगं म्हातारे. अगं म्हातारे. अगं येतेस ना बाजारला. आले का आले. चल चल भर भर गराधे दुधाच्या व्यापाराला मथुरे त्या नगराला. चल चल भर भर गराधे बाजाराला दुधाच्या व्यापाराला मथुरे त्या नगराला.
काय ग मावशी? एवढ्या घाई गडबडी कशाला मला बोलवलं? हो ग मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारात जायचं ठरलंय बघ. वाट माहित नाही म्हणून तुला हाक मारली बघ. अगं एवढंच आहे ना, चला तू बाजारला. चल तर. तो थांबा गं. त्या आधी मला सांगा, म्हातारी कोण म्हणाली? मागे तिकडे अशी पुढे मी अकरा करते शिवबिरामध्ये मला म्हातारी कोण म्हणाली सांग. मला काय माहित, मी तर पट्टी होते, ऐकायला जरा कमी येतं ना. कुठला तुझं कान ऐकायला कमी येतं वाटते. मीच बघतो कोण मला म्हातारी म्हणाली. मी सांगितलंय मी की मी माझा मंत्र म्हणायचा. अच्छी गच्ची अच्छी टाकी टाकीत माशाने मारला कशालीच वटणीवर. काय बोलतोस काय? माशाने सूर मारतोय तुझा. माशाने सूर मारला तुझ्या वटणीवर आली. मीच बोलले का? काय करणारच का? मावशी तुला बोलली. बाजूला तू आधीच तेल होतायला चालीस. तिला मी बघते काय म्हणालीस. तुला मी म्हातारी बोलले. काय करणारेस का? सोडलं तुझं तू. तुला म्हातारी दिसते मी. म्हातारी लागला ना माझ्या. अगं ही बडी मेंदूला लागलं असेल. म्हातारी तुला किती वेळा सांगितलं माझ्या मेंदूवर जाऊ नको म्हणून. आता मेंदूवर पोलीस म्हटल्यावर मेंदूवर जाणार ना. म्हणजे तुला किती वेळा सांगितलं माझा मेंदू माझ्या गुडघ्यात नाही म्हणून. अगं मग आहे कुठे? अगं माझा मेंदू माझ्या तळव्यात आहे. अगं बाई तळव्यात आहे. उद्या नका तुमची. मला समजत नाही म्हातारी. माझी सारखी चिकटाला आणि भांडायला काय तेच ना. तुलाच लाडत आली. अगं सांग ना. सांगू? सांग सांग. तुला चिकटाला आणि भांडायला काय ते माहितीये का? तो भांडल्याने ते मोडतं माहित नाही तुला. थोडं काय मग. अगं पण आमचं आणि ह्यांचं बघ दररोज भांडण होतं. आमच्यात काय झल्लं वाढतच नाही. पोरांचं दळबदरी प्रेम. सकाळी एकाशी दुपारी दुसऱ्याशी दुपारी मुडी तिसऱ्याशी. अगं मी नाही घातली. तू नाही घातली आणि कडी लावते आतली. मावशी ती आहे तिथली. अगं ही सुंदरी घरात गेली ना आणि दरवाजाला कडी लावला की दरवाजा उघडतच नाही. बघ आतमध्ये काय मावशी आपण तुला काय पण सांगताय. तुला तर माहिती ना मी कशी आहे ती. मावशी आता तुला काय झालं? मावशी तुला एक सांगायचं राहून गेलो होतं. आता काय सांगायचं बोल पटापट. अगं मावशी आमचे हे आहेत ना तुमचे हे परवा गेले होते बघ कार्यक्रमाला. कुठे ग? ते कामते कामच्यामध्ये. मग काय झालं? अगं मावशी सध्या गर्मी खूप वाढली आहे बघ. गरमी तर खूप वाढली. त्याने काय केलं माहितीये? काय केलं? आपला बरोबर असतो ना तो खुर्चीवर काम केलं बघ. काय सांगतेस? हो मावशी. आणि मग आणि 5 मिनिटांनी येऊन बघतात तर बरोबर काय नाही बघ मावशी. मग काय केलं ते नवऱ्याने तुझ्या? मावशी, त्याने खूप शोधला पण बरमोडा काही सापडलंच नाही बघ. चंद्रे अगं तुझ्या नवऱ्याचा बरमोडा दिसायला तरी कसा होता ना? अगं पटेल आहे. म्हणजे अगं त्याच्यावर काही वेळा पडतात काय? अगं हो पण तुला कसं माहिती? अगं तो माझा नवरा घरात घेऊन आलाय. काय मिली तर नवरा असं काय भेटत होत ना तुम्ही? अगं म्हातारी ऐकते खुर्ची बरोबर. हा अगं त्याला तो आहे ना अगं बरमोडा होत नाही तरी पण तो आहे ना असं ओढवून आणि चढवून घालतो. काय सांगते? अगं हो तरी मी म्हणते परवा दाण्यामध्ये 4 टोपे ठेवल्या होत्या त्याच्यातून काय झाले? म्हणजे तुला म्हणायचंय काय माझा नवरा टोपे चोर आहे? हा तुझा नवरा टोपे चोर आहे. हा तिचा बरमोडा तिचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा. ऐक तीच सांगते तुला तिच्या नवऱ्याचा बरमोडा गायब झाला. माझ्या टोप्या गायब झाल्या म्हटलं माझा नवरा एक वेळ भीक मागून काय कधी चोरी नाही करणार. उद्या येते तुझ्या घरी. ये डोळ्यात बघ गावागे. हॅलो हे पहा आलेले पाण्याचे डाळीत डाळ तुरीची डाळ. डाळीत डाळ तुरीची डाळ आणि या भिकू शेटरावांच्या मांडीवर खेळते बघा एका वर्षातच बाळ. धन्यवाद मावशी. तसेच तेजस तन्मय अथर्व आरुष आणि प्रांजल. तेजस तन्मय अथर्व आरुष आणि प्रांजल याचकडून मावशी तुझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचंही असं म्हणणं आहे की मावशीनं माझं नाव घेतलं पाहिजे. मावशी नाव घ्यायचं आहे तेजस यांचं. तिच्या बशीत केला मी बदामी हलवा. काचीच्या बशीत केला मी बदामी हलवा. तेजस तेजसराव आधी आहे तिला घालवा नंतर या मावशीला बोलवा. तसेच ओंकार
अमोल हुंगडे. गेले बघ चोरीला. काय सांगते मावशी मला तर वाटतं यांच्यापैकी कोणते दिले असतील. यांच्यापैकी हो मावशी. कोण वाटते तुला यांच्यापैकी हो मावशी एवढं तर वाटत नाही पण मला वाटतंय हो मावशी यांच्यापैकी लिहिलं वाटतं. यांच्यापैकी हो मावशी. बघ कोण बघ नीट बघ त्यांच्याकडे तो बघ तो लपतो त्याच्याकडे असतील त्याच्याकडे असतील. हा त्याच्याकडे असतील मावशी उद्या नक्की जाऊया याच्याकडे. काय रे चप्पल लिहिल्या तिच्या नवऱ्याच्या काय म्हणतो जाऊया त्याच्या घरी उद्या येऊ ना. मला सांग तुझ्या नवऱ्याच्या चप्पला नाही त्या काय डोक्यावर पडलाय काय दिसत तर काय डोकं बिकं फुटलेलं. 100 रुपयाच्या चपलाच्या नवऱ्याचा 100 रुपयाचे असतील त्या पेरामांचे असतील. हा तेच ते. हा चला बाजारात चला तिथं बोलत राहत आहे. थांबवलंय एवढा उशीर केलास ना मग एवढ्याला काय करतोस मावशी. करत नव्हतीस म्हणजे माझे यांचंच आवडत होते ना. अगं मला सोडतच नव्हते बघ म्हातारी. अगं सोडत नव्हते म्हणजे तुला धरून ठेवलं नव्हतं की तुझं काहीतरी वेगळं. म्हणजे आपल्याला पुन्हा गाणं ऐकायला भेटलं वाटतं पण कोणीतरी येईना. अगं बाई हलके हलके बघ ना राधे कोणी ऐकूनच घेत नाहीये. अगं आमचंही सोडत नव्हते म्हणजे आजारी आहेत ना म्हणून सोडत नव्हते. अगं मग म्हातारे तुला अगोदर सांगायला तोंड सोड नव्हतं म्हणजे ऐकाल तेव्हा ना. हा म्हणजे तू काय मला सांगू नको बघ. तू माझं गाणं नाही वाया घालवलं पाहिजेस. मग मी काय करू त्याला. तू दिवसाची रात्र कर नाही तर रात्रीचा दिवस कर पण माझं गाणं नाही वाया गेलं पाहिजे. हा दिवसाची रात्र तुझं गाणं वाजवायला नको म्हणून मी करणार काय. मग तेवढं घ्यायचं का नवं. काय सांगते बघा मग एवढी खाता बिता घालायचे घे ना मनावर तेवढं. आता मी मनावर घेतलं तरी माझं हे ऐकणार आहेत का आता. आता काय झालं त्यांना परत. आता सांगितलं ना तुला आजारी आहेत म्हणून. एक तुला सांगते बघ काय सांगते आता मेणबत्ती जरी भिजली ना तर तिची वाद बघ कशी टवटवीत उभी असते. बघ किती चावड झालेली तेवढं समजतो बरोबर हिला. चला बाजाराला. अगं राधे अगं बाजाराला जातो खरं घेतलं काय नेसलं काय सांगायला नको का गं. अगं मावशी सांगितलंच पाहिजे. ती सांगितल्याशिवाय आपल्या मालाचा व्यापार कसं होणार. सांगा बघू इथे. तर पहिलं मीच सांगू पाहिलं. तूच सांग तुझं पुढे कर. माठ काय माठ सांगते. हे चंद्री इकडे काय ग जा तू सांग. काय नाचत येते बघ मोरासारखी. एकदम उत्तर देऊ मावशी मला. सांग तुला घेतलंस मी सांगू आता मावशी. हो मावशी मी बघितला हलवा. थांब ग या तुझ्या हलव्याला गोडवा नाहीये. आता करू तरी काय मी मावशी. तुझा हलवा जरा हलव ना. हलवू मावशी. हो मग साखर एक मिक्स कर. हो मावशी तुला एवढं पाहिजे एवढा होय. एवढा पाहिजे तर साखर मिक्स झाली पाहिजे हे ना. कर मावशी. अगं मावशी मी बघितला हलवा. अगं बाई अगं मावशी मी की नाही बघितला हलवा. आणि ज्यांना पण हवा असेल ना त्यांनी मावशीला कळवा. कशाला मला कशाला कळवा. हिचा हलवा आणि हिलाच कळवा. जमा दे काय म्हणे मावशी. आता माझा नंबर. ये माझी बाजू माझ्याला खाली घ्या. काय तुझा नंबर सांग काय घेतलीस ती. अगं मावशी मी बघितलाय खवा. हवा अगं मावशी मी बघितलाय खवा. खवा. आणि ज्यांना कोणा व्यसन ना तिने मावशीला येऊन मावशीला येऊन अगं ये तू. कधी येते काय म्हणालीस. अगं मावशी ऐकून तरी घे. काय ऐकून घे काय अगं मावशी फोन लावा. सांगणार कधी. हा चावड झालेली जा मागे तिच्यासोबत राहून तिचं वारं लागलं तुला. आता मी सांगू का. हा, तू सांग बाई. अगं मावशी विभा घेतलाय ताक. अगं मावशी विभा घेतलाय अगं बाई, ताक. आधी तुझं सांग. अगं काय ग अगं ते माठातली ताक दिसते ती सांग. नीट बोल ना असं. जा मागे म्हणे ताक घेतलंय. काय ग राधे तू काय घेतलंयस. अगं मावशी माझं जाऊ दे टेकऱ्याला तरी विचार. अगं हो ग दिसली नाही मला. म्हातारे अर्धा तशी तर माझी भांडीस आणि मलाच विसरलीस. अगं बाई मी म्हटलं भांडून कंटाळून गेलीस तुझ्या घरी. जाऊ दे. तिच्या मागे असते दिसलीस काय. म्हणजे एवढी बारीक झाली मी. बारीक तर झालीस बघ. मग बघ कशी झिरो बिगर मेंटेन ठेवली बघ. काय खेळणी मेली ते झिरो बिगर. हा मग आमच्या घरात झिरो बिगर नाही म्हणे. मग काय म्हणतात काढाची काढानी. सगळ्यांना समजलं काय ते. सावरतच सगळ्यांना समजलं म्हणजे
तोंडाने सांगू. अगं बाई तोंडानेच सांगणार आणि कशाने सांगणार मी कानाने ऐकेन बस. तू गाणं ऐकशील. हा सांगू मग. सांग पटकन तर उशीर होतोय बाई. मी नाही सांग मला लाज आली. का घरी जा मग लाज आली मग. जाते घरी मी नाही. का घरी काय घराते तू काय घेतलीस सांग. अगं मावशी तिला तुला प्रेमाने विचार ना. आता तू म्हणतेस म्हणून मी विचारते एकदा. काय काय हिरे माहिती जोर पडशील. तू इकडे बघ. आता इकडे ये ग बाई. मारकुटी बस बघितलं हे शेपटी उडवते. हे पटकन नाटक नको करू. नाही तर लय मस्त लावायला लावते माझं बाबू. माझं पिल्लू. सोना तू सोनं पण नाही. सांग मेली पटकन. कसा खाल्लास पटका. मी मारतेस कशाला. आलीस ना वटणीवर. मी पोचवशील मला एकदा. जाशीलच बाई. मग गेली तर भांडणार आहे कोण तुझ्याशी. भांडायला हवेच बाई. हा, काय मग? घेतलंय ते सांग पटकन. हा सांगते बघ आता. हा विकायला घेतलाय बघ मी रवा. रवा असं काय करते. घेतलाच रवा ते सांग. रवा काय. हा, विकायला घेतलाय बघ मी रवा. ते रवा आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या तोंडात द्यावा. आवड झालेली. आवड काय म्हणायचं. काय घेशील का नाही. काय ऐकून घेशील. सगळे पोरीने जो माल घेतलाय तो तुझ्या तोंडात द्यायला सांगते मी. मागे पळवा ना. का मागे ना. काय आवड झालेली. तिच्या बाजूला राहू नको. तिला तू वाढायला लागतं. काय करा ते तू काय घेतलंय. अगं मावशी मी घेतलं तू. अगं मावशी मी घेतलं तू. आता तू सांग कसं दिसतंय माझं रूप. छान दिसतंय का तुझं रूप. चला जाऊ बाजाराला. अगं मावशी तू आम्हा साऱ्या पोरींचं विचारून घेतलं. तू काय घेतलं व्यापाराला. सांगायलाच हवं का. हो मग सांगितलंच पाहिजे. सांगते बघ मग. राधे अशी पुढे ये. राधे मी विकायला घेतलंय बघ. 21 लांब 2 बोटे जाड दिसायला लाल भडक मला बघ कडक. पाहिजे तर दाबून बघ. मारते कशाला. अगं दाबून बघ म्हणजे काय घेतलंस तू मावशी. तू बाई पेप्सी घेतली ती कडक आहे की नाही दाबून बघ. मावशी मी सांगणार कधी तू. त्या आधी वाटावत मारणार. काय मारायचा चान्स नाही सोडत कुठचा. त्याला बाजाराला. अगं राधे काय गं मावशी. अगं हा मसुरीचा भात खूप अवघड आहे बघ. छानचं गाणं घे पाहू. ते मावशे अगं त्या राधेला काय सांगते. मी बघ असं छानसं गाणं घेते. गाणं येते. हा, मग बघ ना. हे बघ कसं येते. हा वाटाण्याचा गोलदाना मावशे उडू नको. टणा टणा मावशे उडू नको. म्हाताऱ्याचा गोलदाना मावशे उडू नको. टणा टणा मावशे उडू नको. टणा टणा पाय घसरून पडली तर इथं खड्डा पाडशील. एवढा मोठा इथं खड्डा पाडशील. एवढा मोठा. पडू दे खड्डा पडू दे. नाही त्याच खड्ड्यात चिपकून तुझ्या तुंतुला तूच गाणं म्हण मला मारीन. येतेस ना गाणं. हा घेते. ला 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 ये ला 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 ला
घेतला. या व्यापार युगात मथुरेचा राजा कंस याच्या वधासाठी वासुदेव देवकीच्या पोटी मी जन्म घेतला. तोच मी देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण. बोला पुंडलिक वळते हरे विठ्ठल. पेंद्या अरे सुदामा आलो देवपाल. आशीर्वाद असो. बाप्पा एवढ्या गडबडीने बोलवण्याचे कारण? मी तुम्हा दोघांवर एक कामगिरी सोबत आहे. बाप्पा आणि ती कोणती? गोकुळाची कवळ्याच्या पोरी दही दूध
मथुरे बाजारी निघाले आहेत. त्यांना मथुरे बाजारी जाऊ द्यायचे नाही. गोकुळातील गोधन गोकुळातच राहिले पाहिजे. ही कामगिरी मी तुम्हा दोघांना सोपत आहे. ठीक आहे देवोबा. कवल्याच्या नारी काही दुधाच्या माठ भरून मधुरच्या बाजारी चालले. बरोबर. त्याला पण अडवायचं, त्यांना अडवायचं. त्यांचं चाललंय जळून आपण खायला घ्यायचं, आपण खायचं. ही कामगिरी तुला करायची. हे बघ, ही कामगिरी माझ्या जमायची नाही बाबा. अरे काय झालं? तुझ्या जमणार नाही. अरे माझ्यान झेपणार नाही. अरे तू करणार नाही, मी करणार ना. मी कामगिरी करणार कोण? अरे हा आहे लक्षात. काय झालं? अरे माझ्या जोडीचा तो. तुझ्या जोडीचा तो? हा म्हणजे कोण? अरे बोबड्या. हा बोबड्या. तो कामगिरी नक्की करील. मग काय करूया म्हणतोस? त्याला बोलवून घ्यायला लागेल. माझ्या हाकेला येईल तो? अरे लगेच येईल. बरं ठीक आहे, मी हाक मारू. लगेच पण येईल ना? बरं ठीक आहे. अरे बोबड्या बोबड्या. काय रे, गेला कुठे चिपळून ना? त्याला मोठ्याला वाटते. बरं ठीक आहे, आणखी एकदा हाक मारतो. अरे बोबड्या रे बोबड्या. येऊ द्या
काय झालं तुला जमलाय ना? अरे बाबा इकडे खूप मजा आहे. अच्छा ना? अरे दहीदूध खायला मिळतंय. दहीदूध? हो. अरे पण माझी तब्येत बरी का? अरे बाबा तिला घेऊन ये लवकर. असं म्हणतो? हो ये लवकर या. हॅलो. हा ये. अरे कार पेंड्या हाक मला मारली माझी खाली मैना राहिली. अरे कार पेंड्या हाक मला मारली माझी खाली मैना राहिली. अरे कार पेंड्या हाक मला मारली माझी खाली मैना काय सांगितलं? गवळ्याच्या पोरी दही दुधाचे माठ भरून मथुरीच्या बाजूने हलवायचं नव्हे अडवायचं. आपण खायला घ्यायचं. ही कामगिरी तुला करायची. तुला करायचे. बरोबरच आहे. ही कामगिरी मला करायची. अरे सुद्धा ना काय झालं? हरी वसुलीने गवळ्यानी कुठे आहे? म्हणजे त्या गवळे तुला दिसल्या नाही? कुठे दिसल्या? त्याच वाटेने तर आलास तू. अरे पण दिसल्या नाही मला. ठीक आहे इकडे बघ. हा बघतो इकडे बघ. दही काय? हा काठीच्या टोकाकडे बघ. असं सांगितलं. हा म्हणजे तुला दिसेल चष्मा आहे ना. बरं ठीक आहे इकडे बघ. बघ निघाले. कुठे रे? कॉलेजून चालले. काय झालं? काय घुमडी बोलले की काय दिसली? अरे पेंजा सुद्धा काय झालं? अरे गवळ्याने. हा म्हणजे आपण पांढऱ्या कशाला एवढ्या? अरे गवळ्याच्या नारी दही दूध खाऊन पांढऱ्या असणार ते काय काळे असणार. मग तू द्यायला कोणते हा काय बोलतोय काय? अरे खावा म्हणते खावा. बरं ते सगळं राहू दे. तुला इथे कशासाठी बोलावलं माहिती आहे? कशासाठी बोलावलं त्याला माहिती आहे. काय विचारलं? आलात कुणीकडून आणि जाणार कुणीकडं? अरे कसं जाऊ? अरे टाकी जरा वजनामध्ये. वजनात लवकर. त्या पोरीमध्ये एक म्हातारी आहे. सांभाळून जा. ठीक आहे ते सगळं राहू दे. तू जाऊन तिला विचारू. हा लवकर. मावशा कमिंग सून. काय आराणी बाई काय ते मराठीत बोल. तिला इंग्लिश काय समजणार? कोण तुला इंग्लिश नाही शाळेत नाही गेली? बाबा तिला
नाही ही अंगाडी बाई आहे. हे पेदाने सुद्धा हा जर मावशी शाळेत गेली असती ना तर फडफड इंग्लिश बोलली असती. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? बरोबरच आहे. म्हणून म्हणतो काय म्हणतो? मुलगी वाचवा हा. मुलगी शिकवा. अगदी बरोबर. बरोबर आहे की नाही? मुलगी शिकली प्रगती झाली. ते पण बरोबर. आणि वसाड्यानं तुम्ही शिकला ना समाजाचं फार वाटोळं केलं. आम्ही समाजाचं वाटोळं केलं म्हणजे आपल्याला सगळ्यांचं चांगलं केलं. हे पण ते सगळं राहू दे. राहू दे. तुला कशासाठी बोलायला माहित आहे का? कशासाठी? त्याला विचार. अरे जा त्या गवळ्याला जाऊन विचार. विचारलं? तुम्ही आलात कुणीकडून? औषध? कुणीकडं? आम्ही तरी पण तेच. हे वसाडे झाले मार खाशील. मावशे मावशे पुढे आले पुढे. सारखी सारखी मारू नका नाही तर मी तुझ्या आईजवळ नाव सांगेन. अरे हे बोबड्या. हा. अरे आहे जाऊन कशाला? मग? मम्मी जवळ जा. मला काय मी जाऊन सांगेन. अरे वेड्या बोबड्या. अरे आई आणि मम्मी एकच असते माहिती अरे आहे. नाही मावशी दोन ए बोबड्या. कधी तुला पटवून देतो. हा? पटवून द्या मावशी तुझ्यासारखी कष्टी लावते ती आई आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर. आई आहे. बरोबर आहे. आणि गोल लावते ती ती मम्मी. अगदी बरोबर. बरोबर आहे. मग अरे बोबड्या मग मॅक्सिकन किती कोण रे? ती वसाडी अवदसा. अरे काय 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 बोलला? ती म्हणते मॅक्सिकन किती कोण ती म्हटली वसाडी अवदसा. ठीक आहे. ते औषध कशी काय रे? पारंपरिक सोडून सगळं घालते म्हणजे अवदसा नाही तर कोण. अगदी बरोबर. अरे हुशार आहे. बोबड्या हुशार आहे. आम्ही म्हणतो खुला आहे पण खूप छान आहे. आणि वेळ आहे. हा सगळं राहू दे तुझा मॅक्सिमम. आपल्याला कामगिरी करायची आहे फक्त. मावशे बोला थांबेन तरी सुद्धा हमेन. तुला वाटतं ना मराठीत बोल. मगात सगळ्यांची नावं घेतलीस एक माझं नाव घे. खरंच घेऊ. खरंच घे. हॅलो हॅलो ओवी ओवी. बघ नाव. हा घे घे. ऐकतोयस ना? ऐकतो. बोबड्या बिस्कीपेक्षा छान असतो बघ मोडका. काय मेरी बेवडी आहेस का काय? अरे नाही रे. तुला माझ्या आईने सांगितलं ना. असं काय? हा. बोबड्या बिस्कीपेक्षा छान असतो मोडका. अरे मी तुझ्या बागेत गेली बघ तिथे 7 इंचाचा दोडका. अरे तो दोडका कधी मला दिसलाच नाही. तुझ्या बागेत म्हणते गेले तर 7 तिथं दोडका. मावशी पुढे रे. काय रे? त्या दोडक्याच्या बाजूला तुला येली नाही दिसल्या पण गुरपाटलीच नाही. मग धडपडत गेले. पुढे गेले तर काय बघ तिथं 2 वांगी पण दिसली. हात लावते. काय लावलाय? बाबा ते वांगी आहेत ना अगोटला. बियाला ठेवले वसाडी कुठं पण हात घालते दोडक्या बिडक्या. दोडका तुझं वांगी सगळं राहू दे. राहू दे. राहू दे. अरे पण बोलवलं कशाला? तू आलीच कुठून जाणार कुणीकडे? मी आधी गोकुळातून आणि जाणार पण मथुरेला. ते म्हणत जाणार मी मुत्रीला. दुसरीला नव्हे. मथुरेच्या बाजारात निघालं तर अडवायचंय. थांबवायचंय. मावशे मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. अरे पण तुम्ही आहात तरी कोण? मावशी आम्हाला खरोखर ओळखलंच नाही. नाही खरं ओळखलंय. हा तिरुपती. हा तिरुपती. पण हा तिरुपती. हा आणि हा कोण? हा रे कोण? हा माझा नारूपती. हा नारुपती. हा आणि तू रे कोण? अगं मी तुझा पती. ही नावं कुठली तुझी? तिरुपती हा नारुपती. आपण कृष्ण देवाचे सुद्धा सोमवारी. सांगा काय फाडक्या म्हशीसारखी येते अंगावर. अरे तू काहीतरी म्हणतो ते येणार नाही का तुझ्या? आता काय औषध आम्ही कितना लांबलं मग वसाडी मारतेच सारखी. आम्ही कितना देवाचं सुदाम सौंदर्य. तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे का? तुम्ही तुझ्याकडे कादरीत आहेत काय? हे बाबा कांदे नव्हे. कांदे बांधले. मग काय म्हणाली? कायदा ओळख सांगायची आहे ना. आहे ओळख? आहे म्हणून सांग. मावशी हा काय काय ओळख ते बघू पटवून. सांगतो ना ऐक. ऐकून घे गवळ्याच्या पोरी देवाचे आम्ही सौंदर्य कायदा हा सांगतो तुला. जाऊ नको मथुरे बाजारात कायदा हा सांगतो तुला. जाऊ नको मथुरे बाजारात ऐकून घे गवळ्याच्या पोरी देवाचे आम्ही सौंदर्य. ऐकून घे गवळ्याच्या पोरी देवाचे आम्ही सौंदर्य कायदा हा सांगतो
बसा विचारू बोला ये आमचा कायदा पटला काय हे पटला म्हणाले आमच्या कायद्याने आणि देवबाप्पांच्या हुकमाने बसावं लागेल मावशे आमच्या कायद्याने आणि देवबाप्पाच्या हुकमाने तुला बसावेच लागेल आपण जमल्या म्हणून बसून घ्या त्यांच्या कायद्याप्रमाणे पैशाच नाही त्याची बरोबर माझ्या बाबा काय करताय तुझ्या बाबतीला काय झालं नाही आपल्या कायद्यालाच बसल्या पाहिजे आपल्या कायद्यानेच बसल्या पाहिजे बोबड्या मी काय सांगतो तू नीट ऐकतो ना आम्ही जातो पुढे मी होतो मुले मोर नव्हे तू मागून ये सगळ्या गवळणी बसल्या की नाही बघू नये अरे लवकर ये. मावशीला बसून येतो चिमटे 2 3 मावशी कोण बसली मला आता सगळ्यांची नावं घेतली मी तुझं एक नाव घ्या पुढे छान घेतो ऐक शंकराच्या पिंडीला नागिन घेते वेडा मावशी नीट आहे का अरे ऐकते रे शंकराच्या पिंडीला नागिन घेते वेडा मावशी तू माझी म्हैस आणि मी तुझा रेडा आपल्याला म्हणतात तरी कोण मला श्रीकृष्ण देव म्हणतात श्रीकृष्ण देव भगवान असे नसतात मग कसे असतात पायी पद्मा बिंबीरा मस्तकी तुरा आणि कटेवर आधी विठ्ठल विठ्ठल करत असतात मग आपला जन्म पुन्हा सांगा राधे सांगतोय दरानी मातेच्या रक्षणासाठी दरानी मातेच्या रक्षणासाठी आलो या भुवरी
हे खरोखरच श्रीकृष्ण देव भगवान आहेत. त्यांना आपण शरण जाऊया. देवा आम्ही शरण आलो. जा, तुम्हाला रजा आहे. देवा मी शरण आलो. राधे, 7व्या अवतारी दिलेले वचन या 8व्या अवतारी पूर्ण कर. वेडी तुझी प्रीत रे तुझा जीव दिवा सूर तुझा मुरली ते पसरले सूर तुझा मुरली ते पसरले बहरले प्रेम रंग प्रीति से बहरले बहरले प्रेम रंग प्रीति से
बहरले